आपण कुठे ना कुठे नटराजांची तांडव नृत्य करणारी मूर्ती नक्कीच पाहिली असेल, जिथे भगवान शिव एका पायावर नृत्य करत आहेत आणि दुसऱ्या पायाखाली एक मायावी राक्षस दाबलेला आहे. पण कधी थांबून विचार केला आहे का, हा राक्षस नक्की कोण आहे आणि शिव त्याच्यावरच का उभे आहेत? पुराण कथेनुसार एका घनदाट वनामध्ये काही ऋषींनी अपार ज्ञान आणि तंत्रशक्ती प्राप्त केली होती. पण जिथे ज्ञान असतं तिथे अहंकार डोकं वर काढायला वेळ लागत नाही. हळूहळू ते ऋषींना वाटू लागलं, आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, आपल्यापेक्षा मोठा कोणी नाही. आपलं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी तंत्र साधनेद्वारे एका मायावी राक्षसाची निर्मिती केली, अपस्मार. अपस्मार म्हणजे मोह, विस्मृती, अज्ञान आणि अहंकाराचं जिवंत रूप. त्याच्या प्रभावामुळे मानवाची विवेकशक्ती लोप पावू लागली, अधर्म वाढू लागला आणि सृष्टीचं संतुलन डगमगू लागलं. तेव्हा मानवतेच्या रक्षणासाठी भगवान शिव प्रकट झाले. त्यांनी ज्ञान, विवेक आणि जागृतीचं तांडव नृत्य केलं आणि अपस्माराला पराभूत केलं. पण शिवांनी त्याला नष्ट केलं नाही, कारण एक गूढ सत्य आहे, जर अज्ञान पूर्णपणे नष्ट झालं तर ज्ञानालाच अर्थ उरणार नाही. म्हणूनच शिव अपस्माराला मारत नाहीत, ते त्याच्यावर उभे राहतात. कारण अज्ञान जिवंत राहू शकतं, पण ज्ञानाच्या पायाखालीच. आणि हाच संदेश नटराज देतात. अज्ञान कधीच ज्ञानावर मात करू शकत नाही. ते फक्त तेव्हाच धोकादायक ठरतं जेव्हा आपण त्यावर उभं राहायला विसरतो.